नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जे काही कापूस आणि सोयाबीन अनुदान आहे त्याच्या संदर्भातील जी आर तर आलेला आहे, पण हे जे अनुदान आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होईल हा सगळ्यांच्या मनामधील प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न आज आपण पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये ॲनालिसिस करून तुमच्यापर्यंत काय कोणत्या डेटपर्यंत हा अनुदान मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरत नका जा, म्हणजे जे काही नवनवीन अपडेट राहतील शेतीविषयी ते तुम्हाला मिळत जातील. त्यासाठी तुम्हाला शेजारील घंटेचं बटन देखील ऑन करावं लागणार आहे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरुवातीला जे काही परळी वैजनाथ येथे जे काही राज्य कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता तिथे सांगण्यात आलं होतं की शेतकऱ्यांना जो काही जे काही सोयाबीन आणि कापसाचं अनुदान आहे ते शेतकऱ्यांना सरसकट दिलं जाईल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ई पीक पाहणीची अट घालण्यात येणार नाही. बट मुख्यमंत्र्यांचा हा जो शब्द होता हा शब्द काही पाळला गेलेला नाही आणि तिथे स्पष्ट असं ई पीक पाहणीची अट तिथे देण्यात आली. आता हा जो काही जे काही सोयाबीन आणि कापसाचं अनुदान आहे हे 2023 साली जे काही शेतकऱ्यांना कमी भाव वगैरे मिळाला होता त्यासाठी हे अनुदान देण्यात येते. राज्य शासनाकडून या अनुदानासाठी 4196 कोटी रुपये ऑलरेडी एक सेंट्रलाइज बँक खातं ओपन करून त्याच्यामध्ये टाकण्यात आलं आहे. याच्या संदर्भातील 15 दिवसापूर्वीच एक जी आर आला होता, एक ऑफिशियल माहिती देखील आली होती. त्यावेळेस देखील आपण तो अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवला होता मित्रांनो. आणि म्हणूनच म्हणतो की महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक देखील करून ठेवा. आता हे जे 4196 कोटी रुपये हे वितरित करण्यासाठी कुठल्या तरी बेस पाहिजे होता आणि तो बेस हा जी आरच्या माध्यमातून परवाच्या दिवशी राज्य शासनाकडून जारी करण्यात आला. त्याच्यामध्ये काही नियम व अटी वगैरे त्यांनी दिले आहेत ते पण आपण ऑलरेडी जाणले आहेत. बट तरी एकदा रिमाइंड म्हणून मी तुमच्यापर्यंत त्या पोचू इच्छितो, कारण की जे काही शेतकरी आपला आधीचा व्हिडिओ स्किप केला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती व्यवस्थितरित्या पोचू शकते. आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला कळेल की हे जे काही अनुदान आहे हे कधी आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतं. बघा, राज्य शासनाचा हा जो जी आर आला होता या जी आरमध्ये स्पष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे की 0.2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही लोकांचं क्षेत्र असेल त्यांना सरसकट 1000 रुपये मिळतील. तर 0.2 ते 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही शेतकऱ्यांनी कापूस लावला असेल अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयेप्रमाणे 10000 रुपये मिळतील. आणि जर त्याच शेतकऱ्यांनी अजून सोयाबीन देखील लावला असेल, पेरला असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 5000 रुपयेप्रमाणे 10000 रुपये म्हणजे असे टोटल 20000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. याच्यामध्ये जे काही सामायिक क्षेत्राचा विषय देखील त्यांनी सांगितलं होतं की जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल, कारण की लोकांच्या मनामधील डाऊट आणि जे काही जनतेमध्ये म्हणजे जे काही प्रॅक्टिकल आहे जे रिॲलिटी आहे त्यानुसार त्यांनी जी आर बनवला. ओके, ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र असेल अशा शेतकऱ्यांना इथे आपलं ना हरकत प्रमाणपत्र देऊन आपला जो काही एक सामायिक अकाउंट नंबर द्यायचा आहे, तिथे सामायिक इन द सेन्स म्हणजे एका व्यक्तीचा अकाउंट नंबर द्यायचा आहे, त्याचा आधार नंबर वगैरे तिथे लिंक असायला हवा. अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील. आता ही जी काही सगळी कार्यप्रणाली करत असताना ज्या शेतकऱ्यांचं ई KYC झालेलं नाही अशा शेतकऱ्यांना ई KYC करणं बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांचा आता याच्यात पण ज्या शेतकऱ्यांचा डाटा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा जी काही PM किसान सन्मान निधी योजना आहे यांच्यामध्ये जर तुम्ही ऑलरेडी अनुदान घेत असाल आणि तुमचं ई KYC असेल तर तुम्हाला ई KYC करायची गरज नाही. बट ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे तशा शेतकऱ्यांसाठी हे ई KYC करणं बंधनकारक असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे आपण आता ज्यावेळेस आपण जी आर वाचायला घेतला, ज्यावेळेस आपण जी आर बघितला त्यावेळेस असं तिथे स्पष्ट म्हटलं आहे की हे जे अनुदान आहे 4196 कोटी रुपयांचं याच्यासाठी राज्य शासनाने ऑलरेडी एक सेंट्रलाइज अकाउंट ओपन केलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या ई KYC वगैरे झाले आहेत अशा शेतकऱ्यांच्या याद्या ऑलरेडी आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात येतील लवकरात लवकर. आणि जे काही अनुदान आहे ते पुढील आठवड्यापर्यंत म्हणजे एनी हाऊ कंडिशन ते कधीही एनी टाईम म्हणजे कधीही आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होऊ शकतं. त्याला लागणारा जो काही वेळ आहे तो कमीत कमी एक 5 दिवस, आठवडा, बट मॅक्झिमम 15 दिवसाच्या आत हे जे काही अनुदान हे शेतकऱ्यांना मिळू शकतं. त्याच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.